नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अबोली आपलं काम करत बसलेली असते आणि तेवढ्यातच ज्या बाई आलेल्या असतात चाळीमध्ये नवीन राहायला, त्यांनी अबोलीला मेसेज केलेला असतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की मला लवकरात लवकर तुला भेटायचं आहे अबोली. असा मेसेज केल्यानंतर अबोली आश्चर्यचकित होते. अबोलीला असं वाटतं की यांना मला का भेटायचं आहे, माझ्याशी एवढं काय महत्त्वाचं बोलायचं असेल. आणि तिला आधीपासूनच माहिती असतं, कारण ज्या वेळेला चाळीमध्ये त्या दोघीजणी पहिल्यांदा एकमेकींना भेटलेल्या असतात तेव्हाच त्या बाईने अबोलीला अगदी व्यवस्थित ओळखलेलं असतं आणि तिच्याबद्दलची बरीचशी माहिती त्यांना माहितीसुद्धा असते. तेव्हा इकडे अबोली आता त्यांना भेटण्यासाठी रूममध्ये आलेली असते. तेव्हा त्यांनी सगळी तयारी करून ठेवलेली असते. अबोली म्हणत असते की हे सगळं काय आहे, सगळीकडे अंधार करून ठेवला आहे आणि इथे पणत्या दिवे वगैरे लावून ठेवलेत. अबोली आल्यानंतर इथे त्या मॅडम म्हणतात की ये अबोली ये. तेव्हा अबोली म्हणते हे काय, हे तुमचं ऑफिस आहे का? तेव्हा ती म्हणते हो, हेच माझं ऑफिस आहे. अबोली तू ये इथे बस, अगं त्याला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अबोली म्हणते हे बघा एक मिनिट, आधी तुम्ही कोण आहात ते मला सांगा. तुम्हाला माझ्याबद्दल बरीचशी माहिती आहे, माझ्या आयुष्यात आलेल्या माणसांबद्दल, माझ्याबद्दल तुम्हाला एवढं सगळं माहिती कसं काय? तुम्ही काय माझ्यावरती लक्ष ठेवून होता का? आपण तर दोघीजणी एकमेकींना ओळखतसुद्धा नाही, मग तुम्ही माझ्याबद्दल एवढं कसं काय सांगू शकता? तेव्हा इथे त्या बाई म्हणतात अबोली अगं असं काय करतेस, हे बघ कधीकधी जरी आपण एकमेकींना ओळखत नसलो तरीसुद्धा आपल्या दोघांमध्ये किंवा अशा प्रत्येक दोन व्यक्तींमध्ये असा कोणी दुवा असतो जो एकमेकांबद्दलची माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवत असतो असं समज. तेव्हा अबोली म्हणते हे काय बोलताय तुम्ही, तुम्ही जे काही बोलताय ना ते मला कळत नाही आहे. मी तुम्हाला साधा सरळ प्रश्न विचारला आहे की तुम्हाला माझ्याबद्दल एवढी माहिती कशी, तुम्ही मला कसं काय ओळखता जर मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटते तर? तेव्हा इथे अबोली म्हणते खरं खरं सांगा, मला ही उडवाउडवीची उत्तरं नको आहेत. तेव्हा इथे आता त्या म्हणतात की अबोली तू बसून तर घे ना, तुला सगळं काही कळेल, त्याचीसुद्धा यायची वेळ झाली, त्याला बोलायचं आहे ना तुझ्याशी. तेव्हा अबोली म्हणते कोण आहे, कुणाला बोलायचं आहे माझ्याशी? हे बघा माझा कुणावरतीही विश्वास नाही आहे, मी असा अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही. तेव्हा त्या म्हणतात असू दे, कधीकधी ज्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवत नाही, कधीकधी त्याच गोष्टी आपल्याला खूप काही सांगून जात असतात आणि हे तुला कळेलच आता, याची प्रचिती तुलाही येईल. तेव्हा तू इथे बस, मी तुला जे काही सांगते ते ऐकण्याचा प्रयत्न तरी कर, तुझ्या खूप काही गोष्टी सोप्या होऊन जातील. तेव्हा इथे आता अबोली तिथे थांबलेली असते. तेव्हा इथे त्या म्हणत असतात की इथे बसल्यानंतर तुला आता एक शक्ती भेटायला येणार आहे, कोणीतरी तुला भेटायला येणार आहे आणि ते काय सांगण्याचा प्रयत्न करतायत ना ते सुद्धा तू ऐक. तेव्हा अबोली म्हणते कोण आहे असं ज्याला मला भेटायचं आहे, अशी कुठली शक्ती आहे आणि का मी तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू? तेव्हा इथे त्या म्हणत असतात की अबोली कसं आहे ना, आधी माझासुद्धा या गोष्टींवरती विश्वास नव्हता, पण एके दिवशी काय झालं, मी आणि माझ्या दोन मुली आम्ही दोघीजणी प्रवासातून घरी जात होतो. तेव्हा जात असताना आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही मुली माझ्यापासून दूर झाल्या, त्यांचा इथे मृत्यू झाला. मी एकटीच जिवंत राहिले. माझ्या मुलींची हाक ऐकण्यासाठी माझा जीव तडफडत होता. एकदा तरी त्यांनी मला आई अशी हाक मारावी अशी माझी इच्छा होती. मी इथे आत्म्यांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करत होते, मला माझ्या मुलींबरोबर बोलता येईल का यासाठी मी प्रयत्न करत होते. तेव्हा मला एके दिवशी एक साधू बाबा मिळाले आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला माझ्या मुलींबरोबर बोलायचं आहे, त्यांनी मला आई अशी हाक मारली पाहिजे आणि तेव्हा त्यांनी मला काही गोष्टी शिकवल्या, मला इथे तपस्या करायला सांगितली आणि काही गोष्टीसुद्धा मला शिकवल्या. त्यामुळे मी आता इथे माझ्या मुलींबरोबर तर मी बोलू शकले नाही, पण अशी खूप लोकं आहेत ज्यांना मी त्यांच्या माणसांबरोबर त्यांच्या आत्म्याबरोबर बोलायला सांगते, त्यांचं मी बोलणं करून देते आणि म्हणूनच आता मी तुला इथे बोलावलं आहे. एक आत्मा आहे ज्याला तुझ्याबरोबरसुद्धा बोलायचं आहे, संपर्क साधायचा आहे आणि आता तुमच्या दोघांमध्ये इथे आता बोलणं घडून देण्याचा जो काही दुवा आहे तो मी आहे. तुमच्या दोघांमध्ये जे काही बोलणं होईल ते माझ्यामार्फतच होईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो तो येतोय अबोली, तो आला, तो येतोय असं म्हणाल्यानंतर अबोली घाबरते. अबोली म्हणते कोण येतं आहे, कोणाला भेटायचं मला? हे बघा तुम्ही मला घाबरवत आहे का, माझा विश्वास नाही आहे या गोष्टींवरती. तेव्हा इथे ती बाई म्हणते अगं अबोली कशाला घाबरतेस, ते बघ तो आला, तो तुझ्याजवळ बोलायला, तो काय बोलतोय ते निदान ऐकून तरी घे.
सगळं लक्ष आता त्याच्या बोलण्याकडे दे. तेव्हा इथे त्यांनी आता एक वही आणि पेन काढलेलं असतं आणि इथे अबोली म्हणते, कोण येते आम्हाला भेटायला ते तरी निदान मला कळू दे. कोण येते त्याचं नाव सांग. तेव्हा इथे ती बाई म्हणत असते की आला तो अबोली आला. तेव्हा इथे दरवाजा खिडक्या आता वारा वगैरे मोठमोठ्याने यायला लागतो. जणू काही वादळच येत असतं. ती बाईसुद्धा आता घाबरलेली असते. तिचे डोळे आता वरतीच फिरलेले असतात. अबोली विचारत असते, असं काय करताय तुम्ही? नक्की कोण भेटायला येत आहे ते तरी सांगा ना. तेव्हा इथे आता सचित राजे भेटायला आलेला असतो. तो म्हणत असतो की मी आलो आहे सचित राजे, मला बोलायचं आहे तुझ्याबरोबर. तेव्हा अबोली म्हणते, सचित राजे? पण हे सगळं कसं शक्य आहे? सचित राजे तर. तेव्हा सचित राजे म्हणतो, हो मला माहिती आहे, मी जिवंत नाही आहे, मी कधीच मेलो आहे. पण अबोली अजून माझ्या आत्म्याला इथे आता मुक्तता मिळालेली नाही आहे. कारण मी तुझ्याबरोबर जे काही वागलो ते चुकीचं होतं ना. मी तुला त्रास दिला आणि त्याच्यामुळेच देवाने मला ही दिलेली शिक्षा आहे. अजून मी इथे मुक्त झालेलो नाही आहे. माझा आत्मा इकडे तिकडे भरकटतो आहे आणि म्हणूनच मी तुला एक प्रामाणिक काम करण्यापासून थांबवलं होतं, अडवलं होतं. तुला ती केस घेण्यापासून मी तुला अडवलं होतं ना. पण आता मला तसं करायचं नाही आहे अबोली. म्हणूनच मी इथे माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायला आलो आहे. मी इथे तुला अशी एक गोष्ट सांगायला आलो आहे जिच्यामुळे इथे तुझ्यासाठी काही गोष्टी सोप्या होतील. तेव्हा इथे सचित राजे म्हणत असतो की मी इथे खूप वाईट काम केलं, तुला खूप त्रास दिला, माझ्यामुळे तुला मनस्ताप झाला ना. तेव्हा इथे अबोली, आता मला मुक्तता हवी आहे. माझा आत्मा इथे घुटमळतो आहे, मलासुद्धा इथे मोक्ष हवा आहे. म्हणून मी तुला शेवटच्या क्षणी मदत करायला आलो आहे. अबोली, तुला ना काही लोक फसवत आहेत, तेव्हा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. ती आली आहे ना, ती तुला फसवायला आली आहे. तिचं बोलणं ऐकू नकोस. त्या लोकांवरती अविश्वास दाखवू नकोस. तेव्हा तिच्यावरती विश्वास ठेवू नकोस, असं सचित राजे अबोलीला म्हणत असतात. अबोलीसुद्धा टेन्शनमध्ये येते. नक्की कोण, म्हणजे कुणाचं बोलणं ऐकू नको हे तर त्या आत्म्याने सांगितलेलंच नसतं. फक्त तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नको, तिचं काही ऐकू नको. पण कोण? एकदा जर नाव फोडलं असतं तर खऱ्या अर्थाने आत्माने मदत केली असती की नाही प्रेक्षकांनो? म्हणजे ती सुप्रिया आहे, ती पौर्णिमा आहे, की ती इथे तिची सासू आहे? कोणाचं तरी नाव घ्यायचं, पण नाही. तिचं बोलणं ऐकू नको, तिच्यावरती विश्वास ठेवू नको, असा सस्पेन्स आता ठेवलेला असतो आणि सचित राजे गायब झालेले असतात. तेव्हा अबोली विचार करते, तिचं बोलणं ऐकू नको, तिच्यावरती विश्वास ठेवू नको, म्हणजे नक्की कोण असेल? कोण आहे ती व्यक्ती, जरा मला सांगाल का? तेव्हा सचित राजे आता तिथून गायब झाल्यानंतर जी बाई तिच्यासमोर बसलेली असते अबोलीच्या समोर, तिलासुद्धा आता झटका आल्यासारखं ती करते. ती इथे आता काहीतरी लिहित असते, नोट डाऊन करून घेत असते आणि जोरात तीसुद्धा आता खाली पडते. सचित राजे जेव्हा गायब होतात तेव्हा तीसुद्धा तोंडावरती जोरात पडलेली असते. तेव्हा इथे सचित राजे जे काही बोलतात त्यातलं काहीतरी तिने नोट डाऊन करून घेतलेलं असतं आणि ती डायरी तिच्याजवळच असते. तेव्हा इथे अबोली ती डायरी उचलते, आपल्याजवळ घेते आणि बघत असते की नेमकं तिने काय लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता असं सुद्धा सांगण्यात येते की या सगळ्या काल्पनिक कथा आहेत. म्हणजे इथे काल्पनिक कथेवर आधारित असून कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेवरती आम्हीसुद्धा विश्वास ठेवत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. जरी ही अंधश्रद्धा असली तरीसुद्धा इथे आता एपिसोडमध्ये हा भाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये इथे अबोली आता विचार करत असते की नक्की काय चाललं आहे, नक्की हे सगळं माझ्याबरोबरच काय घडतं आहे हे अबोलीलाच कळत नसतं. म्हणजे तिला आत्मा भेटायला काय येत आहेत, अशी लोकं तिच्या आयुष्यात येत आहेत, जी लोकं तिचं आयुष्य कठीण करून ठेवत आहेत. ज्या पद्धतीने सुप्रिया आली आहे, सुप्रिया नक्की कोण आहे, ती का असं बोलते, का सगळ्यांना धमकी देते, का उद्धट बोलते, हे अबोलीला काही कळतच नसतं. नक्की या सगळ्या मागचं रहस्य तरी काय? आणि तिच्या वाटेलाच अशा भूतांच्या गोष्टी येत आहेत, भूतांच्या केसेस येत आहेत, असं का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अबोली आता पोलीस स्टेशनला आलेली असते. अबोली अंकुशला म्हणते की सर, इथे मी तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टीसाठी भेटायला आली आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, बोल ना अबोली, काय बोलायचं आहे? तेव्हा अबोली म्हणत असते की मला सुप्रियाच्या घरचा ॲड्रेस हवा आहे सर, कारण का मला सुप्रियाला भेटायचं आहे. तिला काही प्रश्नांची उत्तरे घ्यायची आहेत, काही चौकशी करायची आहे. तिच्याकडून सुद्धा माहिती मिळणं गरजेचं आहे ना. या सगळ्यामध्ये कदाचित तिचीसुद्धा चुकी असू शकते. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, हो नक्कीच तिची चुकी असू शकते. तेव्हा इकडे आता काकू म्हणत असतात की अबोली बाळा, आम्ही काही नाही गेले गं, आम्हाला या प्रकरणामध्ये फसवण्यात आले. तू प्लीज आम्हाला या प्रकरणातून लवकरात लवकर बाहेर काढ.
तेव्हा इथे अबोली म्हणत असते, काका काकू मी सांगितलं ना, तुम्ही जर निर्दोष असाल ना, तुम्हाला अजिबात शिक्षा होणार नाही आहे. इथे अबोली तुम्हाला निर्दोष सिद्ध करेल आणि आम्हीसुद्धा आहोत ना तुमच्या बाजूने बोलायला. तेव्हा इथे आता अबोली काका काकूंना धीर देण्याचं काम करत असते. तुम्ही काही केलेलं नाही आहे, म्हणूनच आम्हाला आता त्या सुप्रियाच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करायचे आहेत. नक्की ती कशा वृत्तीची मुलगी आहे ते सुद्धा कळायला हवं ना. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर प्लीज तुम्ही तिचा ॲड्रेस द्या, मी तिथे जाते आणि तिची भेट घेते. तेव्हा इथे तो ॲड्रेस जो आता बघितलेला असतो त्याच्यामध्ये दोन्ही एरियाचे नाव असतात. म्हणजे इथे जो ॲड्रेस लिहिलेला असतो त्याच्यामध्ये 15 मिनटाचं अंतर असतं एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये जाण्यासाठी. तेव्हा अबोली म्हणतो, हे कसं शक्य आहे? मग ह्याचे वेगवेगळे एरिया, मग वेगवेगळे पिनकोड असणार. अबोली म्हणते, अगदी बरोबर सर. तेव्हा इथे अंकुश म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे, काय भोसले असा ॲड्रेस लिहून घेता का तुम्ही? झोपा काढता का तुम्ही? आता ॲड्रेस लिहून घेत असताना भोसले सॉरी म्हणतात. तेव्हा अबोली म्हणते, सर आपल्याला लवकरात लवकर या सुप्रियाला शोधून काढायला हवं. सुप्रिया मिळायलाच हवी. कुठे शोधायचं तिला आता सर? तेव्हा इथे सुप्रिया आलेली असते आणि ती म्हणते की आली आहे, मी आली. मला कुठेही शोधायला जायची गरज नाही आहे, कळलं ना? मी पाठ दाखवून पळून जाणाऱ्यातली नाही आहे, मी समोरासमोर येऊन लढणाऱ्यातली आहे, असं सुप्रिया म्हणते. आणि आतासुद्धा मी आली आहे, मी काय पळून गेली आहे का? तेव्हा बोलतेस ती अबोली, तिला शोधून काढायला पाहिजे, तिला शोधून काढायला पाहिजे. अगं मी आली आहे ना इथे, आता बोल, जे काही बोलायचं आहे ना ते बोल. पण एक गोष्ट लक्षात ठेव अबोली, हे म्हातारी आहेत ना, यांची केस तू घ्यायची नाही या, नाहीतर तुझं हे आयुष्य आहे ना ते उद्ध्वस्त करून टाकेन. हे म्हाताऱ्यांनो, तुम्हाला काय वाटलं तुम्हाला सहजासहजी सोडून देईन का? माझ्या बहिणीचे खुनी आहात तुम्ही, खून केलं आहे तुम्ही माझ्या बहिणीचा. तेव्हा तुम्हाला तर आहे ना इथे जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे तुम्हाला, फाशीची. तेव्हा काका म्हणतात, सुप्रिया अगं असं काय करतेस तू बाळा? अगं आम्ही तुझ्या वडिलांसारखे आहोत ना, मग तरीसुद्धा तू आमच्यावरती खोटे आरोप का करतेस? आम्ही तुझ्या बहिणीचा खून केलेला नाही आहे, तो एक अपघात होता. इथे गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता आणि म्हणून हे सगळं घडलं ना गं. मग तरीसुद्धा तू आमच्यावरती खोटे नाटे आरोप का करतेस? तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, गप्प बसायचा. तुम्ही लोकांनी असं पाप केलं आहे ना, तुम्हाला तर आहे ना नरकातसुद्धा जागा मिळणार नाही आहे, नरकात. हा शब्द माझा लक्षात ठेवा. अंकुश म्हणत असतो, गप्प बस. हे काय दादागिरी चालली आहे तुझी? काय दादागिरी करतेस गं पोलीस स्टेशनमध्ये येऊन? हे काय तुझ्या बापाचं घर आहे का? तेव्हा वाटेल तेव्हा येतेस आणि वाटेल तसं बोलतेस. काका काकू वयस्कर आहेत, त्यांच्या वयचं तरी भान ठेव जरा बोलताना. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, मी काय यांच्या वयचं भान ठेवू? यांनी ठेवलं का भान? माझ्या बहिणीचा खून करून टाकलाच ना. तेव्हा इथे माझ्या बहिणीला मारणाऱ्यांना मी सहजासहजी सोडणार नाही आहे. तेव्हा इथे काका काकू आता रडत असतात, कारण सुप्रिया म्हणते की तुम्ही जे काही केलं ना त्याची तर तुम्हाला शिक्षा मिळणारच. तेव्हा इकडे तुम्हाला तर नरकात जागा भेटणार नाही. अबोली या म्हाताऱ्याची आणि म्हातारीची केस घेऊ नकोस, नाहीतर संपूर्ण घर उद्ध्वस्त करून टाकेल, असं सुप्रिया म्हणत असते. तर इथे प्रेक्षकांनो, आता सुप्रिया नक्की का असं बोलते तेच काही कळत नाही. तर इकडे आता मारून टाकेन, तुला मारून टाकेन, तुझं काही खरं नाही, हे एवढ्याच गोष्टी काही ते आता कानावरती पडत आहेत. तेव्हा इथे काका काकू म्हणतात की अबोली बाळा, अगं हिचं काय ऐकू नको गं, मी खरं सांगते, काहीही केलेलं नाही आहे आम्ही. तेव्हा सुप्रिया म्हणते, गप्प बस खोटं बोलायचं नाही आहे. हे अबोली, हे लोक खोटं बोलत आहेत, मी सांगते ना, यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस. मी जे काही बोलते ना, माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. तेव्हा इथे काका काकू म्हणतात, नाही अबोली नाही, अगं ही खोटं बोलते आहे. आम्ही तिला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही आमच्या सुनेला मारलेलं नाही आहे, पण ही ऐकेल तर शपथ ना. विनाकारण खोटे नाटे आरोप करून आम्हाला इथे अडकवून ठेवले आणि स्वतः मात्र नामा निराळी फिरते. तेव्हा इथे आता उद्धटपणे बोलून झाल्यानंतर सुप्रिया तिथून निघून जाते. अंकुश तिला इतका दम देतो, पण तरीसुद्धा ती कुणाचं काही ऐकायला तयार नसते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, सर बघितलंत ना तुम्ही, किती उर्मट आणि उद्धट मुलगी आहे ही. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, काका काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही जर निर्दोष असाल तर अबोली तुम्हाला नक्की निर्दोष सिद्ध करेल आणि या सगळ्या प्रकरणातून तुमची सुटका करेल. तेव्हा इथे अबोली आता काका काकूंची केस घ्यायला तयार असते, पण त्याआधी तिला आता काही पुरावे बघून शहानिशा करायची असते. तेव्हा अबोली म्हणत असते की सगळ्यात आधी तर मला सुप्रियाच्या घरी जायचं आहे, तिथे तिची विचारपूस करायची आहे, नक्की ती कुठे राहते हे शोधून काढायचं आहे. तेव्हा इथे अंकुश आलेला असतो आता वीज वितरक इथे मंडळामध्ये. तिथे आता गॅस वितरकमध्ये आल्यानंतर इकडे आता अंकुश विचारत असतो की तुमच्या इथे आता सिलेंडर वगैरे जर बिघडला असेल तर चौकशी केली जाते, तुमच्या इथे कंप्लेंट केली जाते बरोबर.
तेव्हा इथे आता तो माणूस म्हणतो बरोबर आहे सर. तेव्हा अंकुश म्हणतो की काही दिवसांपूर्वी तुमच्या इथे एका व्यक्तीने आता सिलेंडरबद्दल काही तक्रार नोंदवली आहे का ते बघा. तेव्हा इथे तक्रार नोंदवलेली असते. त्या काकांचं नाव असतं दिनकर, म्हणजे ते क्रिचेच काका असतात. तेव्हा अंकुश म्हणतो ही तक्रार कुणी नोंदवून घेतली होती. तो माणूस म्हणतो की मी सर. तेव्हा इथे अंकुश म्हणतो तूच का. आणि जोरदार आता अंकुशने इथे त्या माणसाच्या थोबाडीत दिलेली असते आणि म्हणतो तुमच्या हलगर्जीपणामुळे एका बाईचा जीव गेला माहिती आहे तुम्हाला. ती बाई इथे स्फोटमध्ये मेली. तिचे सासू सासरे रस्त्यावरती आले. हे सगळं करून काय मिळालं तुम्हाला सांगा ना, काय मिळालं. तेव्हा इथे आता अंकुशने त्याचं थोबाड फोडलेलं असतं. त्यानंतरला अबोली आता रिक्षा स्टँडमध्ये आलेली असते. एक मुलगा तिथे अबोलीला घेऊन येतो. तेव्हा तो मुलगा ओळख करून देतो की ही अबोली ताई आहे आणि हिला तुझ्याकडून थोडी माहिती हवी. अबोली म्हणते की दादा मला सांगा, तुम्ही एका मुलीला तुमच्या रिक्षातून सोडलं होतं, ती कुठे बरं गेली होती, कुठे सोडलं होतं तिला. तेव्हा रिक्षावाले दादा म्हणतात अहो दिवसभर किती कस्टमर रिक्षामध्ये बसतात, कुणाकुणाचा ॲड्रेस लक्षात ठेवायचा. तेव्हा अबोली म्हणते की ती मुलगी आहे ना जरा जास्त बडबड करत होती, उद्धट बोलत होती, माणसाला राग येईल असं बोलत होती, त्या मुलीबद्दल मी विचारते. तेव्हा इथे रिक्षावाले दादा म्हणतात की हां त्या मुलीला मी एका ठिकाणी सोडलं पण त्या एरियाचं नाव मला माहिती नाही. तेव्हा अबोली म्हणते हे काय बोलताय तुम्ही दादा, तिला तुम्ही एका एरियात सोडलं पण तिथलं नाव माहिती नाही आहे तुम्हाला. तेव्हा दादा म्हणतात नाव माहिती नाही एरियाचं पण ती जागा माहिती आहे जिथे मी तिला सोडलं. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो तुमच्या इथे निष्काळजी स्वभावामुळे काय झालं माहिती आहे, त्या गॅसचा स्फोट झाला आणि ती बाई मेली. अहो तुम्हाला सर्व्हिस नीट देता येत नाही का. तुमच्या इथे तक्रार करूनसुद्धा तुम्ही लोक वेळेवरती पोचत नाही, त्यामुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. ही साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला, असं अंकुश म्हणतो आणि त्या व्यक्तीला दम देतो. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो आता अबोलीला त्या रिक्षावाल्याने त्या ॲड्रेसवरती सोडलेले असते ज्या ठिकाणी त्याने सुप्रियाला सोडलेलं असतं. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की मनवा अगं या ठिकाणी ती कुठे बरं आली असेल सुप्रिया, बघ ना ही जागा किती विचित्र आहे. तेव्हा इथे मनवा म्हणत असते वहिनी मागे बघ ना, स्मशानाकडे जाणारी जागा, स्मशानाकडे जाणारा रस्ता इकडे आहे असं आता त्या पोस्टरवरती लिहिलेलं असतं. तेव्हा अबोली म्हणते ती मनवा इथे का बरं आली असेल आणि मनवा म्हणत असते वहिनी मला पण कळत नाही आहे गं की स्मशानाच्या दिशेने ती का बरं गेली असेल. तेव्हा अबोली म्हणते नक्की काय चाललं हे शोधून काढायला तर हवंच. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. प्रेक्षकांनो इथे अबोली आता सुप्रियाचा पाठलाग करत असते. ते अंकुशला फोनवरती सांगते की अंकुश सर मला असं वाटतं आहे की पौर्णिमाचा खून हा तिच्या बहिणीने सुप्रियानेच केला आहे, मी तिचा पाठलाग करते सर. तेव्हा इथे आता ती सुप्रिया स्मशानाच्या दिशेने गेलेली असते. अबोलीसुद्धा तिच्या मागे मागे जाते. तेव्हा आजूबाजूला फक्त आग आणि निखारीच असतात. तेव्हा अबोली तिथे उभी असताना एका काकांचा हात तिच्या खांद्यावरती येतो. तेव्हा अबोली घाबरते. तेव्हा ते म्हातारी काका म्हणतात तू इथे काय करतेस, ही स्मशानभूमी आहे स्मशानभूमी. तेव्हा इथे अबोली म्हणते इथे एक मुलगी आली होती ना सुप्रिया. तेव्हा इथे आता काका म्हणतात इथे कुणीही माणसं येत नाही, इथे फक्त मेलेली लोकं येतात, इथे फक्त आत्मा येतात आत्मा. असं म्हणाल्यानंतर काका तर निघून जातात पण अबोली खूपच जास्त घाबरलेली असते.